विद्यार्थी मित्र हो, आपण फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद याच्यावर चर्चा करत आहोत. याचा निम्मा भाग आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे आणि उरलेला जो दुसरा भाग आहे तो आपण या तासाला बघणार आहोत. स्त्रीवाद म्हणजे काय हा आपला विषय आहे. तर काय आहे, खूप गोष्टी अशा असतात की मी असं म्हणालो मागच्या वेळेला, तुम्हाला आठवतंय का बघा, की कित्येक गोष्टी अशा असतात की जो वर्चस्वी गट असतो, जो डॉमिनंट गट असतो, तो आपली संस्कृती कनिष्ठ गटावर किंवा शोषित गटावर, पीडित गटावर लादत असतो आणि नकळतपणे संस्कृतीत सर्व प्रकारचा डॉमिनन्स किंवा सर्व प्रकारचं वर्चस्व हे त्या गटाचं येतं. ते संस्कृतीत येतं, ते समाजकारणात येतं, ते धर्मकारणात येतं. भाषा सुद्धा याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते किंवा अशा एकूण संस्कृतीचं अपत्य भाषा असतं. म्हणून तुम्ही बघा, की आपली भाषा सुद्धा बऱ्यापैकी पुरुषप्रधान आहे. उदाहरणार्थ मी इथं काही उदाहरणं तुम्हाला सांगतो आहे. उदाहरणार्थ बघा, पुस्तिका. आता तुम्ही म्हणाल पुस्तिका हे काय उदाहरण झालं का? आहे, हे पण उदाहरण आहे. रेग्युलर जर पुस्तक असेल, तर त्याला आपण म्हणजे पुस्तक म्हणतो समजा, मोठं असेल तर. आणि जर छोटं असेल तर पुस्तिका म्हणतो. म्हणजे जी गोष्ट छोटी आहे, त्याला स्त्रीलिंग. नाटक, नाटिका. म्हणजे आपण लिंगभेद नेहमी कसं करतो माहिती आहे का? एखादी गोष्ट छोटी आहे, नाजूक आहे, तिला स्त्रीलिंग द्यायचं. एखादी गोष्ट मोठी आहे, दणकट आहे, वगैरे, वगैरे, तिला पुल्लिंग द्यायचं. म्हणजे भाषेत सुद्धा आपण हे गृहीत धरलेलं आहे, की अमुक भाषा म्हणजे अमुक शब्द हा पुरुषी, तमुक शब्द हा स्त्रीण असं आपण ठरवून घेतलेलं आहे. वस्तूवर तसं केलेलं आहे. त्यातल्या त्यात पण कमी दर्जाचं लहान असेल तर त्याला शक्यतो स्त्रीलिंग वगैरे दिलेलं असतं. दुसरं उदाहरण मी असं घेतोय, की सती. आता तुम्ही म्हणाल सती काय आहे? सती जाणे याला पुरुषासाठी शब्द असू शकेल का? म्हणजे असं, की आपण एकेकाळी पाहिलेलं आहे, की सती जाणे हा प्रकार स्त्रियांमध्ये होता. म्हणजे स्त्रिया सती जायच्या किंवा तसं त्यांच्या मनावर बिंबवलं होतं, की सती जाणं फार ग्रेट गोष्ट आहे. सती गेल्यावर लोकं त्या स्त्रीचं मंदिर वगैरे बांधायचे. परिणामी स्त्रिया सती जायच्या. आता मला असं सांगा, की एखादा पुरुष सती जात होता का? नव्हता जात. किंवा पुरुष सती गेला तर त्याला काय म्हणायचं? याच्यासाठी आपल्या भाषेत शब्द तरी आहे का? नाही शब्द. का? कारण पुरुष जातच नव्हते सती. हं. त्याच्यामुळं सती जाणेला पुरुषी शब्द किंवा पुरुषी पर्याय असा नाही असू शकणार, की सता गेला. नाही असू शकणार. याचं कारण असं, कारण स्त्रिया सती जात होत्या किंवा त्यांना जावं लागत होतं. पुरुषांना सती जाणे हा प्रश्न नव्हता. किंवा अजून एक आपल्या परंपरेतला, संस्कृतीतला शब्द घेऊया, पुरुषार्थ. पुरुषार्थ याचा अर्थ कर्तृत्व असा आहे. पण प्रश्न असा आहे, की कर्तृत्व वगैरे असेल तर मग पुरुषार्थच का शब्द वापरायचा? स्त्रियार्थ का नाही वापरायचा? तर ह्याच्यामध्ये गृहीत असं आहे बरं का, की कर्तृत्व गाजवावं ते पुरुषांनीच असं काहीतरी आहे. म्हणजे कित्येक वेळेला भाषेत असं वापरलं जातं बघा, की पुरुष असला तर असं करशील. किंबहुना कोणतंही कर्तृत्व मोठं काही करून घ्यायचं असेल एखाद्या पुरुषाकडून, तर बऱ्याचदा त्याच्या पुरुषत्वावर प्रहार केला जातो. पुरुष असला तर हे करशील, पुरुष असला तर ते करशील. कित्येकदा तर असं होतं, एखाद्याला व्यसन जरी लावायचं असलं ना, तरी मुलं-मुलं आपसात, मर्द असला तर सिगारेट ओढशील वगैरे अशा गोष्टी करतात. आणि त्याला बळी पडून बऱ्याचदा व्यसनं मुलांना लागतात, हे आपण बघतो. तर पुरुषार्थ सारखे शब्द निर्माण झालेत, ह्याच्या मागे एक गृहीत आहे. ते गृहीत असं आहे, की कर्तृत्व गाजवावं ते पुरुषानेच. असं ते थोडंसं आहे. त्याच्यामुळं ह्याला स्त्रियार्थ हा शब्द नाहीये, पुरुषार्थच शब्द. ठीक आहे. आणि हीच पुरुषप्रधान भाषा सार्वत्रिक आहे. उदाहरणार्थ आता बघा बंधुत्व. आता बंधुत्व शब्दात असं गृहीत नाहीये बरं का, की फक्त पुरुषापुरुषांचं. स्त्री-पुरुष सगळ्यांना मिळूनच बंधुत्व हा शब्द वापरला गेलेला आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण तरी सुद्धा बंधुत्व हा शब्द निर्माण झाला, भगिनीत्व निर्माण झालाच नाही. का? याचं कारण असं, की ज्याला सामाजिक जीवन म्हणतो. ह्या सामाजिक जीवनात स्त्रिया अदृश्य होत्या. त्यांची अनुपस्थितीच होती सामाजिक जीवनात. त्यांनी घरातच राहायचंय. त्यांनी या गोष्टी करायच्याच नाहीत. मग बंधुत्व हा शब्द कुठून आला? स्वातंत्र्य, समता, बंधुता, नाही का?
ती जी मूल्य आहेत फ्रेंच राज्यक्रांतीतली, ती तिथून ती मूल्य आलेली आहेत. म्हणजे इंग्रजी भाषा पण तशीच होती. बहुतांश भाषा तशा होत्या. त्या पुरुषप्रधान भाषा होत्या. त्याच्यामुळं त्याच्यात जी काही शब्द निर्मिती झालेली आहे, ती अर्थातच पुरुषप्रधान झालेली आहे. आता ह्या भाषेचाच एक पुढचा भाग आहे, तो म्हणजे शिव्या. आता तुम्ही म्हणाल, की शिव्या हा काय आपल्या अभ्यासाचा विषय असू शकतो का? तर आहे. शिव्या काय आकाशातनं पडत नाहीत. कोणत्याही शिव्या त्या समाजात जी काही सामाजिक परिस्थिती असते विशिष्ट, त्या सामाजिक परिस्थितीचं ते अपत्य असतं. ठीक आहे. आणि मग विशिष्ट समाजात विशिष्ट प्रकारच्या शिव्या निर्माण होतात. तुम्ही शिव्यांचं नीट निरीक्षण करून बघा. शिव्या कुणाला देतात? म्हणजे आता समजा एखाद्या मुलाचं दुसऱ्या मुलाशी भांडण झालं. तो शिवी देताना त्या मुलाला नाही देत. तो त्याची बहीण काढेल, तो त्याची आई काढेल, नाही का? म्हणजे त्याच्या घरातली जवळची स्त्री कोणीतरी तो काढेल. हं. आणि तिला शिव्या देईल. तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला असं काहीसं. ठीक आहे. मग आणि ह्या शिव्या कशा असतात? त्या शिव्या बारकाईने बघा. त्या शिव्या बलात्कार सूचक असतात. त्या असं सूचित करतात, की म्हणजे तुझ्या आईवर मी बलात्कार करेन वगैरे, वगैरे. अशा प्रकारच्या त्या शिव्या असतात. म्हणजे सगळ्या शिव्या ह्या बलात्कार सूचक असतात. ठीक आहे. तर ह्याच्यातली पुरुष प्रधानता लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरं अजून एक गोष्ट असते, की आई आणि बहिणीवर जेव्हा शिव्या दिल्या जातात, तेव्हा नकळतपणे त्याच्यात एक वस्तूकरण पण असतं, की तुझ्या घराण्यातली स्त्री मी वापरतो. कित्येकदा आपण मुलं-मुलं बोलताना असे शब्द बघतो बघा, की माल वगैरे शब्द वापरले जातात. आता हे माल वगैरे शब्द वापरणं हे सरळ-सरळ वस्तुकरण आहेच. पण जेव्हा शिव्या दिल्या जातात, तेव्हा त्याच्यात एक असं पण एक गृहीत आहे, की तुझी वस्तू, तुझ्या घरातली वस्तू, जी तुझी इज्जत वगैरे मानली जाते, ती वस्तू मी वापरणार आहे. म्हणजे याच्यात वस्तूकरण आहे, याच्यात बलात्कार सूचना सुद्धा आहे. आता समजा ही पुरुषप्रधान संस्कृती नसती, तर मग खरंच शिव्या नसत्या का? तर असं एक ठिकाणी आढळून आलेलं आहे. दक्षिणेत काही जाती या मातृवंशक आहेत आणि असं आढळून आलेलं आहे, की तिथं आपण ज्या प्रकारे शिव्या देतो म्हणजे आपल्याकडं पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये, तशा प्रकारच्या शिव्या तिकडं नाहीयेत, असं लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ह्या शिव्या ज्यावेळेला हे शिव्या देण्याचं प्रमाण कमी होईल, बलात्कार सूचक, वस्तूकरण करणाऱ्या, तेव्हा आपण यातनं काही प्रमाणात मुक्त झालो, असं आपल्याला म्हणता येईल. तोपर्यंत आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की कोणत्याही समाजाची संस्कृती कुठं दिसते? ती दिसते रस्त्यात. मग ती रस्त्यातली स्वच्छता असो किंवा रस्त्यातलं सामान्य माणसाचं बोलणं असो. त्याच्यातून त्या समाजाची संस्कृती प्रकट होत असते, दिसत असते. आता पुढचा मुद्दा आहे तो योनिसूचितेचा. आता योनिसूचिता म्हणजे काय? योनिसूचिता म्हणजे असं, की स्त्रीची योनी जी आहे, ती एक प्रकारची पवित्र गोष्ट मानली गेलेली आहे आणि त्याच्या बाबतीत असं मानलं गेलेलं आहे, की त्या योनीचा स्पर्श योग्य पुरुषाशीच झाला पाहिजे, अन्यथा ती भ्रष्ट आहे. अन्यथा ती भ्रष्ट आहे. ओके. म्हणजे थोडक्यात स्त्रीच्या योनीचा स्पर्श केवळ आणि केवळ तिच्या नवऱ्याशीच झाला पाहिजे. तिच्या नवऱ्याच्या अगोदर किंवा तिच्या नवऱ्याच्या नंतर किंवा तिच्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त जर कोणी तिच्या योनीला स्पर्श केला, तर ती स्त्री भ्रष्ट होईल. ठीक आहे. याला योनी सूचिता म्हणतात. म्हणून बघा आपल्याकडं एखादी मुलगी समजा तिचं लग्न झालं आणि समजा काय बाबा तिचा नवरा मेला किंवा तिला नवऱ्याने डिव्होर्स दिला, तर त्या मुलीचं लग्न होणं फार अवघड असतं बघा. तुलनेनं मुलाचा असाच समजा डिव्होर्स झाला किंवा बायको मेली, तर त्याला मात्र इतका प्रॉब्लेम येत नाही, इतकी अडचण येत नाही. ह्याचं कारण काय? तर योनिसूचिता. परत इथं आपण एक उदाहरण घेऊया. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती हे तुम्हाला माहित आहे. कशामुळे द्यावी लागली होती? सीतेला अ, रावणाने पळवून नेलं होतं. मग ती खरंच पवित्र राहिली की नाही?
हे बघायचं होतं आणि त्याच्यासाठी अग्निपरीक्षा घेतली गेली. आता मुद्दा असा आहे की पवित्र राहिली का नाही हे कसं ठरवायचं? तर जर रावणाने म्हणजे तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले, तर सीता अपवित्र झाली, असं त्याच्यामध्ये गृहीत आहे. याला योनिसूचिता म्हणतात. ठीक आहे. तर ही या प्रकारची योनिसूचिता आपल्या समाजात ही परंपरा आहे, की योनिसूचिता पाळली गेली पाहिजे. आता शब्दांच्या दृष्टीने पण एक विचार करा. हा विचार केवळ योनी संदर्भात आहे, हा पुरुषाच्या लिंगासंदर्भात आहे का? नाहीये. कुठेही शिश्नसूचिता वगैरे, वगैरे असे शब्द निर्माण झालेत का? नाही झाले. याचं कारण हा पुरुषाच्या लिंगासंबंधात विषयच नाही. हा केवळ आणि केवळ योनी विषय आहे. अजूनही आपल्याकडं असे काही शब्दप्रयोग आहेत पहा, की उदाहरणार्थ लोकं म्हणतात, काय बुवा, स्त्रीची योनी म्हणजे काचेचं भांडं. एकदा भंगलं की भंगलं. म्हणजे ती नंतर भ्रष्ट होते, असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. आणि हे जगभर विविध ठिकाणी विविध प्रकारे योनिसूचितेचा प्रकार आपल्याला आढळून येतो. कित्येक इस्लामिक देशांमध्ये, उदाहरणार्थ शेजारी आपल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा हुदूद ॲक्ट नावाचा ॲक्ट आहे. आता हा ॲक्ट काय आहे? हा कायदा काय आहे? तर एखाद्या स्त्रीवर समजा बलात्कार झाला, तर तिला 2 पुरुष हे आणावे लागतात. काय म्हणतात, अ, बघणारे म्हणजे साक्षीदार. आता बघा, बलात्कार करणारा काही साक्षीदार ठेवून बलात्कार करत नाही आणि ते साक्षीदार म्हणून आले पाहिजेत. तर असा एक विचित्र ॲक्ट वगैरे याच्यामध्ये आहे. म्हणजे स्त्रीवर विश्वास ठेवला जात नाही आणि ती भ्रष्ट समजली जाते. आता सुचितेचाच पुढचा भाग असा आहे, समजा एखादी स्त्री लग्न झाल्या. हं. तर असं समजलं जातं, की लग्नाआधी तर तिचे कुणाशी संबंध आले नाहीत ना, हा योनिसूचितेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. हा काय मुद्दा आहे? हा मुद्दा असा आहे, की समजा एखाद्या मुलीचं, समजा तरुण मुलीचं लग्न झालं. पहिल्या लैंगिक संबंधानंतर जर तिच्या योनीतून रक्तस्राव नाही झाला, तर कित्येक वेळेला ती स्त्री किंवा ती मुलगी भ्रष्ट समजली जाते. असं समजलं जातं, की तिच्या अगोदर कोणाशी तरी संबंध आलेले आहेत. आता विज्ञानाच्या दृष्टीने हे खरोखर चूक आहे. याचं कारण असं आहे, की अ, ही गोष्ट खरी आहे, की एक पातळ पडदा योनीमध्ये असतो, तो पहिल्या संबंधात फाटतो वगैरे, सरासरीने हे खरं आहे. परंतु प्रत्येक वेळेला हा पडदा असेल असं नाही आणि बऱ्याचदा खेळताना, पळताना, सायकल चालवताना किंवा इतर कित्येक गोष्टीमुळं सुद्धा हा पडदा फाटू शकतो आणि त्याच्यामुळं पहिल्या संबंधात रक्तस्राव होणं हे काही अपरिहार्य नाही. पण तरी सुद्धा कित्येक जमातीमध्ये आजही या गोष्टीला महत्त्व आहे. कित्येक ठिकाणी तर असं एक पांढरा कपडाच ठेवला जातो बेडवर, की ज्याच्यामुळं ते रक्तस्राव झाला की नाही हे तपासता येईल आणि रक्तस्राव झाला तर अर्थातच नवरा आणि त्यांच्या कुटुंबीय ह्यांना फार आनंद होतो, की ही मुलगी फार पवित्र आहे. याला योनिसूचिता असं म्हणता येईल. आता हीच गोष्ट परलोकात सुद्धा लागू आहे. म्हणजे ही योनिसूचिता आहे, ती योनिसूचिता परलोकात सुद्धा त्यांनी स्त्रियांनी राखायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे, की परलोकात म्हणजे स्वर्ग वगैरे ज्या कल्पना आहेत, त्याच्यात पुरुषांसाठी खूप साऱ्या व्यवस्था असतात बघा. म्हणजे उदाहरणार्थ अप्सरा वगैरे पुरुषांचं मनोरंजन करण्यासाठी असतात. हे जवळ सगळ्या धर्मात आहे. हिंदू धर्मात आहे, इस्लाममध्ये पण आहे. हूर वगैरे आहेत, ते 72 वगैरे तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. परंतु अशी काही व्यवस्था स्त्रियांसाठी आहे का? एखाद्या स्त्रीनं पुण्य केलं आणि ती स्वर्गात गेली आणि मग तिच्यासाठी काही चांगले पुरुष ठेवलेत वगैरे, तर तशी काही व्यवस्था आपल्याला तिथं दिसणार नाही. याचं कारण असं आहे, की तिथं सुद्धा पवित्र राहणं अपेक्षित आहे. म्हणजे योनिसूचिता पाळणं आवश्यक आहे. आता हीच गोष्ट जी आहे, ती बलात्काराच्या प्रश्नाला लागू आहे. योनिसूचितेचा मुद्दा तो असा, की एरवीच्या गुन्ह्यांमध्ये कसं असतं माहित आहे का? किमान ज्याच्यावर अन्याय झाला, जो पीडित आहे, जो बळी आहे, त्याला किमान समाजाची सहानुभूती मिळते, मदत मिळू शकते. परंतु बलात्कारासारख्या प्रश्नात काय होतं, की जी पीडित आहे व्यक्ती, जी जिच्यावर अन्याय झाला, ती व्यक्ती भ्रष्ट मानली जाते. ती व्यक्ती भ्रष्ट मानली जाते. म्हणजे सीतेचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर आपल्याला असं म्हणता येईल, की समजा रावणाने तिच्यावर बलात्कार केला असता. त्यातून सीता कशी भ्रष्ट होईल?
बलात्कार करणारा भ्रष्ट मानला गेला पाहिजे ना. ज्याच्यावर बलात्कार झाला, ती व्यक्ती कशी काय भ्रष्ट मानली गेली पाहिजे? तर ते चूक आहे. पण मुद्दा असा आहे, की योनिसूचिता असं सांगते, की तिच्या इच्छेनं किंवा अनिच्छेनं सुद्धा पुरुषाचा संबंध तिच्या योनीशी आला, तर ती व्यक्ती भ्रष्ट मानली जाईल. याला म्हणतात योनिसूचिता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे बलात्काराचा. आता बलात्काराचा जो प्रश्न आहे का नाही, तो प्रश्न हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कुरूंदकरांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे बरं का, की आपण बलात्काराच्या प्रश्नाविषयी फार भावनिक होऊन बोलतो वगैरे, वगैरे. पण आपण कधी असा विचार करत नाही, की एखाद्या तरुण मुलीला तिच्या इच्छेच्या विरुद्ध आपण लग्नाला उभा करतो. आपल्याकडे असं खूपदा घडतं बघा, आपण हे बघतो, की समजा एक मुलगी आहे, तिचं कुणावर तर प्रेम आहे आणि समजा तो म्हणजे स्वजातीतला जरी असला आणि घरच्यांना जरी पसंत नसला तरी घरचे त्याला विरोध करतात. हा एक भाग. आणि जर परजातीतला जर असेल तर सरासरीने घरचे विरोधच करतात. आणि हा विरोध कितीही टोकाचा असू शकतो हे आपल्याला माहिती आहे. प्रसंगी अ, मारहाण करणे, प्रसंगी मारून टाकणे, स्वतः मारण्याची, आत्महत्या करण्याची धमकी देणे, असे प्रकार करतात. आता असे प्रकार केल्यावर जर त्या मुलीला दुसऱ्या मुलाबरोबर संबंध ठेवावे लागत असतील, तिची इच्छा नसताना कुठल्यातरी नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवावा लागणार असतील, तर हा बलात्कार नाहीये का? आणि ह्याच्या पलीकडे जाऊन कित्येक वेळेला या पुरुष प्रधान व्यवस्थेत असं होतं, की नवरे गृहीत धरतात, की माझी बायको आहे म्हणजे जणू काही माझा हक्क आहे तिच्यावर. त्याच्यामुळं मी हवं तसं तिला भोगू शकतो, असं गृहीत धरतात. आणि यातून मग नवऱ्याकडून होणारे बलात्कार हा पण एक स्वतंत्र प्रकारचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जो योनिसूचितेतून आलेला आहे, त्याच्याविषयी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ह्या गोष्टीत काय होतं, बळीलाच भ्रष्ट समजलं जातं. आणि ह्याचा एक वाईट परिणाम असा झालेला आहे, की मग कित्येक वेळेला असं होतं, की एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला, तर तो सांगितला जात नाही. तिच्या घरचेच त्यावर पांघरून टाकतात, की नको बुवा सांगायला, का तर आपली इज्जत जाईल. समजा एखादी मुलगी आहे, तिचं लग्न नाही झालेलं, तर घरचे शक्यतो पोलिसात तक्रार सुद्धा नोंदवत नाहीत. का? तर त्यांना असं वाटतं, की आपल्या पोरीवर बलात्कार झाला ही जर बातमी सर्वत्र पसरली, तर काय होईल? आपल्या पोरीचं लग्न होणार नाही. म्हणजे एक सामाजिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. मग याचा परिणाम असा होतो, की बलात्कार करणाऱ्याला एकदा समजून गेलं, की आपण जरी बलात्कार केला, तरी सहजासहजी कोणी तक्रार सुद्धा करत नाही. मग त्याचं बळ अजून वाढून जातं. म्हणजे आपली सामाजिक व्यवस्था आणि आपली संस्कृती एका अर्थाने बलात्कारी व्यक्तीला बळ देणारी आणि पीडित व्यक्तीला भ्रष्ट समजणारी आहे. हा स्त्रीवाद्यांचा मुद्दा आहे. आता अजून एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. खूपदा असं लक्षात आलेलं आहे बरं का, की बलात्कार करणारे बहुधा बाहेरचे नसतात. जवळचे व्यक्ती कुणीतरी असतात, की ज्याच्याकडून बलात्कार होतात. याच्यासाठी बरेच अभ्यास झालेले आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, विशेषतः मुलांच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा जो मुद्दा आहे, तो अतिशय गंभीर आहे. मुलांशी या बाबतीत सातत्याने संवाद होणं आणि त्यांचं नीट ऐकणं हे फार आवश्यक आहे. अ, आणि लैंगिक शोषण केवळ मुलींचंच होतं असं पण नाहीये. कधी-कधी लहान मुलं सुद्धा त्याला बळी पडतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता स्त्रीवाद्यांचा पुढचा मुद्दा असा आहे, की लैंगिकतेवर नियंत्रण. म्हणजे कसं आहे, स्त्रियांची जी लैंगिकता आहे, त्याच्यावर या पुरुषप्रधान व्यवस्थेनं भयंकर नियंत्रणं टाकलेली आहेत. त्याच्यामुळे एक प्रकारचं दमन त्यांच्या लैंगिकतेचं केलं गेलं आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. अ, आता आपण बघतो मुलं-मुलं बोलताना आपल्या ज्या काही लैंगिक अभिव्यक्ती आहेत, ती मुलं फार सहज व्यक्त करतात. म्हणजे समजा मला एखादी मुलगी आवडते. एक मुलगा दुसऱ्या मुलाशी बोलताना सहज ते व्यक्त करतो, की मला एक अमुक मुलगी आवडते. आणि मग तिचे अवयव वगैरे सुद्धा वर्णन करायला तो मोकळा असतो किंवा तिच्याशी काय म्हणू आपण कशा फॅन्टसी रंगवायच्या हे सुद्धा एकमेकात बोलतात आणि ही साध्या अभिव्यक्तीचा मुद्दा आहे. पण अशा प्रकारे अभिव्यक्ती स्त्री करू शकते का? तर आज तरी नाही. किंवा समजा एखाद्या स्त्रीनं एखाद्या समजा काय बाबा अ, Facebook म्हणा किंवा तत्सम ज्या सोशल मीडिया आहेत,
त्या सोशल मीडियावर अशी काही अभिव्यक्ती केली, की मला असे-असे पुरुष आवडतात, त्यांनी असं-असं करावं, असं माझी फॅन्टसी आहे वगैरे, वगैरे. असं जर काही केलं, तर अर्थातच तिच्याकडं अतिशय विचित्र नजरेनं आपला समाज बघतो आणि असं गृहीत धरलं जातं, की ती स्त्री वाईट चालीची आहे किंवा सगळ्यांना अवेलेबल आहे किंवा सगळ्यांना उपलब्ध आहे. अशा नजरेतून ती वेश्या आहे, अशा काहीतरी विचित्र नजरेतून समाज त्या स्त्रीकडं बघतो. तर हा जो अभिव्यक्तीचा प्रश्न आहे, तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. ह्याचाच पुढचा भाग तुम्हाला मी सांगतो, की स्त्रीनं लैंगिक संबंधातला आनंद व्यक्त करणं, हे सुद्धा गैर किंवा चुकीचं मानलं गेलेलं आहे. ह्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा, की समजा पहिल्या संबंधात स्त्रीनं जर समजा पुढाकार घेतला, तर असं समजलं जातं, की ती स्त्री वाईट चालीची आहे. तिला काहीतरी अगोदरचा अनुभव आहे, असं गृहीत धरलं जातं आणि पहिल्या संबंधात समजा तिला आनंद मिळाला आणि तिनं तो व्यक्तही केला, तर बहुतांश वेळेला नवरे लोकांना ते आवडत नाही. कारण त्यांच्या डोक्यात असं पहिल्यापासून भरवलं गेलेलं आहे, की पहिल्या संबंधात स्त्रीला त्रासच झाला पाहिजे. तिला जर आनंद मिळत असेल, तर ती अनुभवी आहे किंवा ती अपवित्र आहे, भ्रष्ट आहे, म्हणून ते तसं समजलं जातं. आणि लैंगिकतेवरचं जे नियंत्रण आहे, त्याच्यातला जो टोकाचा मुद्दा तो काय आहे? तर तो असा आहे, क्लिटोरिडेक्टोमी म्हणजे योनिविच्छेद. हा काही ठिकाणी आहे, काही आफ्रिकन किंवा इस्लामिक कंट्रीमध्ये ही गोष्ट आपल्याला आढळते. यात काय होतं तुम्हाला सांगतो. त्या स्त्रीचं ज्याला क्लेटोरिस म्हणतात किंवा अ, मदनमणी म्हणतात. तो जो अवयव असतो किंवा शिश्निका म्हणतात. तो जो अवयव असतो तो कापून टाकला जातो. त्याचा परिणाम असा होतो, की ती स्त्री संभोगात भाग घेऊ शकते, तिला मूल होतं, सगळं होतं. परंतु तिला अ, लैंगिक संबंधांचा आनंद मिळत नाही. हा लैंगिकतेवरच्या नियंत्रणाचा अत्यंत टोकाचा असा अ, वेगळ्या प्रकारचा पुरुषप्रधान व्यवस्थेनं केलेला मार्ग आहे. त्याच्यानंतर लैंगिकतेवरच्या नियंत्रणाचा पुढचा भाग असा आहे, की विवाहपूर्व किंवा नवरा नसल्यावर लैंगिक संबंध समाजाला अमान्य असतात. म्हणजे समजा एखाद्या विवाहपूर्व एखाद्या मुलीला समजा मूल झालं, तर ती मुलगी वाईट चालीची समजली जाते. आता खरं तर मूल झालं म्हटल्यावर कुणीतरी मुलगा पण तिच्या ह्याच्यात असणार ना, कुणीतरी पुरुष तिच्या संबंधात असणार ना. पण तो पुरुष खरं म्हणजे आता तो पुरुष वाईट समजला गेला पाहिजे. याचं कारण असं की तो स्वतःची जबाबदारी टाळून पळून गेला, नाही का? त्यानं जर जबाबदारी स्वीकारली असती तर तिचं त्या मुलाला वाईट म्हटलं गेलं नसतं. परंतु असं होत नाही. जो पुरुष जबाबदारी टाळून पळून गेला, त्याला अपवित्र मानलं जात नाही. मात्र जी स्त्री किंवा जी मुलगी जिनं विवाहपूर्व समजा मुलाला जन्म दिला, तर ते तिला मात्र अपवित्र मानलं जातं. खरं म्हणजे तिने जबाबदारी एका अर्थाने घेतलेली असते. तर तिलाच अपवित्र मानलं जातं किंवा नवरा नसल्यावर समजा एखादी स्त्री विधवा झाली, एखाद्या स्त्रीला डिव्होर्स घेतला एखाद्या स्त्रीनं, तर तिनं कोणाशी लैंगिक संबंध ठेवले, तर मात्र समाजाला ते अमान्य असतं. तर हा सगळा मुद्दा लैंगिकतेवरच्या नियंत्रणाचा मुद्दा आहे. आता स्त्रीवादाचे काही आणखीन महत्त्वाचे पैलू. त्यातला एक म्हणजे कायदा. आता कसं असतं माहिती आहे का, कित्येक वेळेला असं होतं, की कायदेशीरदृष्ट्याच एखाद्या गटाला, सामाजिक गटाला अधिकार नसतात, असं होऊ शकतं. आणि कित्येक वेळेला परंपरेने अधिकार नाकारलेले असतात. म्हणून कायदे करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, हिंदू कोड बिल आणलं गेलं आणि त्याच्या सहाय्यानं स्त्रीला संपत्तीत वाटा दिला गेला पाहिजे, हा मुद्दा समोर आणला गेला. परंतु तुम्हाला हे माहिती आहे, की असे कायदे करून सुद्धा प्रत्यक्षात हक्क सोडपत्र वगैरे गोष्टी केल्या जातात आणि प्रत्यक्षात मात्र त्या स्त्रीला वाटा दिला जात नाही किंवा वाटा मिळत नाही. 10% सुद्धा स्त्रियांना आपला वाटा आजही भारतात मिळत नाही. ही एक गंभीर वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का? एकाच वेळेला कायदा आणि त्याच वेळेला समाजाचं प्रबोधन, ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत. तरच आपल्याला हे कायदे प्रत्यक्ष अंमलात आणणं
शक्य होतं. संपत्तीतला वाटा ही यातली कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. याचं कारण असं आहे बघा, की संपत्ती हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. आपण म्हणतोच ना शेवटी, सगळं शेवटी कशावर येतं? पैशावर येतं. बरोबर? तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. विलास चापेकर नावाचे एक अभ्यासक आणि समाजात सुधारणा करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. पुण्याला असतात. तर ते पुण्याच्या बुधवार पेठेत जे व्यवसायातल्या स्त्रिया आहेत, त्यांच्या मुलांसाठी त्यांची संघटना संस्था काम करते. तर त्यांनी काही लेखन पण त्याच्यावर केलेलं आहे. तर त्याच्यात त्यांनी एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे, की याच्यासाठी 10,000 तिथल्या वेश्यांचा सर्व्हे केला होता त्यांनी, की ते निरीक्षण असं, की खूप साऱ्या स्त्रिया वेश्या व्यवसायात याच्यामुळं आलेल्या होत्या, की त्यांना नवऱ्याने सोडून दिलं आणि घरच्यांनी म्हणजे माहेरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला नाही. म्हणून त्या इकडं आल्या होत्या. आता विचार करा त्यांच्याकडे थोडी संपत्ती असती, स्थावर मालमत्ता असती, तर कदाचित त्या इकडं आल्या नसत्या, त्यांना यावं लागलं नसतं. असा प्रकार तो आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट संरक्षणाची आहे. त्या संरक्षणासाठी सुद्धा विविध कायदे करणं वगैरे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ही जी कायदा आणि ही जी काही प्रबोधन आहे, या दोन्ही गोष्टी अखंड आपल्याला सुधारत, सुधारत, सुधारत जावं लागतं आणि ती एक अखंड चालणारी प्रक्रिया असते. आपण असं नाही म्हणू शकत, की हां, आता संपला, आता काही प्रश्न राहिलेला नाही किंवा आता खूप सारे लोकं असं बोलतात बघा, की आता कुठं राहिलाय स्त्रियांचा प्रश्न किंवा काही लोकं तर अजून उलटं पण बोलतात, की काय स्त्रियाच माजलेत. म्हणजे म्हणजे त्यासाठी एखादं काहीतरी उदाहरण दिलं जातं, की अमुक-अमुक स्त्रीनं बघा नवऱ्याला त्रास दिला वगैरे. असं असणं शक्य आहे बरं का. काही स्त्रिया नवऱ्याला त्रास पण देत असतील. शेवटी माणसंच असतात आणि माणसामध्ये दोष असतात. ठीक आहे. पण जेव्हा आपण सामाजिक विचार करतो, तेव्हा नेहमीच असा विचार करावा लागतो, की बहुतांश ठिकाणी काय होतंय? अपवाद आणि फार-फार तर नियम सिद्ध होतो. म्हणजे जसं मी संपत्तीविषयी बोललो, की अजूनही 10% स्त्रियांना सुद्धा संपत्तीत वाटा मिळत नाहीये. ह्याच्यावर तुम्ही कधी बोलणार? म्हणजे 90% स्त्रियांचा हा प्रश्न आहे की नाही? नाही का? का तुम्ही सांगणार का, की 10% काही स्त्रिया आम्हाला त्रास देतात? ठीक आहे, देत असतील ना. पण सामाजिक प्रश्न म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा 90% स्त्रियांचं काय होतंय, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. काही अपवाद घेऊन वगैरे भांडण्यात काहीही अर्थ नाही. त्याच्यानंतर आता आपण बघूया स्त्रीवादाची तिसरी लाट. आता स्त्रीवादाची तिसरी लाट म्हणजे काय? युरोपात आपण बघितलं, की स्त्रीवादाची पहिली लाट आली. ती साधारणपणे 1960 पर्यंत चालली. नंतर 60 ते 90 अशी दुसरी लाट आली. दुसरी लाट ही कडक होती. म्हणजे अ, योनिसूचितेला विरोध, लिंगभावाची चिकित्सा, भाषेची चिकित्सा अशा बऱ्याच गोष्टींच्या चिकित्सा त्यांनी केल्या आणि अतिशय तीव्र, अतिशय सूक्ष्म पातळीवर सुद्धा ही चिकित्सा गेली. पण कधी-कधी काय होतं, कोणतंही आंदोलन म्हणा, कोणतंही अ, चळवळ म्हणा, ही जेव्हा सुरू होते, तेव्हा त्याला एक टोकाचा टोकाच्या भूमिका घेणाऱ्या पण काही लोकं येतात त्यात. काही लोकं असतातच, की जे टोकाची भूमिका घेतात फार आणि त्या टोकाच्या भूमिकांचा तोटा बऱ्याचदा त्या चळवळीला किंवा आंदोलनाला सुद्धा होतो. आणि मग हे स्त्रीवादात झालंय का? झालंय. विशेषतः दुसऱ्या लाटेत कधी-कधी हे झालंय. दुसरी लाट भारतात आलीच नाही, त्यामुळे तो प्रश्न भारतात नाहीच आला. परंतु युरोपातल्या काही ठिकाणी अशा टोकाच्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत. एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ काही स्त्रिया असं म्हणाल्या, की "नाही, आम्ही पुरुषाशी संबंधच ठेवणार नाही." म्हणजे आम्ही प्रसंगी लेस्बियन होऊ, समलैंगिक होऊ, स्त्रियांशीच संबंध ठेवू, पण आम्ही पुरुषांशी संबंध ठेवणार नाही. अशा काही टोकाच्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहे. पण मग स्त्रीवादाची जेव्हा तिसरी लाट आली, तेव्हा त्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांनी असं सांगितलं, की "नाही, आम्हाला ही टोकाची भूमिका नाही मान्य. ही आम्हाला भूमिका मान्य नाही." आणि सगळे पुरुष एकच प्रकारचे असतात. हे पण सरसकटपणा करणं हे मुळात चुकीचं आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय भूमिका घेतली, की आपल्याला एका पुरुषप्रधान व्यवस्थेशी संघर्ष करायचा आहे, पण पुरुषांशी नाही. नीट लक्षात घ्या. व्यवस्थेशी, त्या परंपरेशी, त्या संस्कृतीशी संघर्ष करायचा आहे. पण मग जे पुरुष आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन पण हा संघर्ष आपल्याला करता येईल. योग्य ठिकाणी संघर्ष आणि योग्य ठिकाणी समन्वय हा आपल्याला साधता आला पाहिजे, अशी भूमिका घेतली आणि त्यातून मग सहकार्य आणि पुरुषांबरोबर असलेलं आनंदी जीवन याचा पण पुरस्कार तिसऱ्या लाटेत केला गेला आणि स्त्रीवादाची तिसरी लाट नंतर पुढे गेली.
आता ह्या स्त्रीवादाचा भारतीय संबंध किंवा भारतीय संदर्भ काय आहे? आता कसं आहे माहिती आहे का, की भारतीय परंपरा ही पहिल्यापासून पुरुषप्रधान आहे हे आपल्याला माहिती आहे. इथले सगळे धर्म याला कोणताही धर्म अपवाद नाही. आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती हे सगळं पुरुषप्रधान आहे आणि याची खूप उदाहरणं आपल्याला वारंवार दिसतात. मला वाटतं आधीच्या लेक्चरमध्ये आणि आत्ताच्या लेक्चरमध्येही यातली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. एक-एक परत एखाद दुसऱ्या उदाहरणाची उजळणी करायलाही हरकत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडं मुलगाच पाहिजे. हे एक आहे बघा. खूप साऱ्या स्त्रियांना पण असं वाटतं, नाही मुलगा पाहिजे, मुलगी नको. आणि या भूमिकेतून 19व्या शतकात तर इथपर्यंत होतं, की काही ठिकाणी मुली मारून टाकण्याची प्रथा होती. मुलगी जन्मली की मारून टाकायची. असले प्रकार होते. राजस्थानच्या काही भागात वगैरे अशा गोष्टी दिसून आलेल्या होत्या. परंतु पुढे काय झालं? ब्रिटिश सरकारने काही कायदे केले. नंतर स्वतंत्र भारत सरकारने पण काही कायदे केले. पण त्याच्या पुढे काय झालं तुम्हाला सांगतो, की गर्भात भ्रूण मारण्याचं तंत्र विकसित झालं. तुम्हाला माहिती आहे अबॉर्शन करणं. ह्याचा परिणाम असा झाला, गर्भपात करण्याचं हे तंत्र एकदा विकसित झालं आणि त्यातही गर्भ हा स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे? भ्रूण हे मुलगा आहे की मुलगी आहे? हे बघण्याचं तंत्र विकसित झालं आणि त्याचाही परिणाम पुन्हा आपल्याकडे घडून आला आणि लोकं पोटात मूल आहे, मुलगा आहे की मुलगी आहे हे पाहू लागले. मुलगी असेल तर पोटातच मारू लागले. आणि तुम्हाला माहिती आहे की याचा परिणाम म्हणून आपल्याकडे गेले 30-40 वर्ष स्त्रियांचं प्रमाण घटत चाललेलं होतं. आत्ताशी कुठं ते थोडंसं वर आलेलं आहे. ठीक आहे. तर गर्भातच स्त्री भ्रूण मारून टाकायचा, असा प्रकार आपण विकसित केला. हा सगळा आपल्या पारंपरिक स्त्रीविषयक जी आपली दृष्टी होती, त्या सगळ्यांचा परिणाम होता. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ही म्हणजे स्त्रीवादाचा संदर्भ केवळ युरोपियन नाहीये, भारतीय तर खूप आहे. कारण भारतात आजही स्त्रिया मागास आहेत. आजही स्त्री अतिशय काय म्हणता येईल, दुय्यम दर्जाची समजली जाते, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि या भारतीय स्त्रीचे आजचे असे खूप प्रश्न शिल्लक आहेत. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो व्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. आजही स्त्रीला स्वातंत्र्य किती आहे? मगाशी आपण अभिव्यक्तीविषयी बोलत होतो. तर आपल्याकडं तो जो लिंगभाव आहे, लिंगभाव म्हणजे एक प्रकारचा सांस्कृतिक साचा. पुरुषांनी असं केलं पाहिजे, स्त्रीनी असं केलं पाहिजे. हे जे सांगितलं जातं, याला म्हणतात लिंगभाव. ठीक आहे. तर आजही अभिव्यक्तीच्या बाबतीत स्त्रीवर किती बंधन आहेत. उदाहरणार्थ स्त्रीने असं बोलता कामा नये, स्त्रीने तसं करता कामा नये. अशा गोष्टी शिल्लक आहेत. तिचं स्वातंत्र्य सार्वत्रिकरित्या नाकारलं जातं. मग ते ड्रेस कोड बाबतीत आहे. उदाहरणार्थ तिनं अमुक ड्रेस घालायचं की नाही, ही पुरुषप्रधान व्यवस्था ठरवत असते. आणि थोडं काही तिने वेगळे ड्रेस घातले, की मग आपली संस्कृती बुडाली, आपला धर्म बुडाला, अशी आरडाओरड केली जाते. किंवा लिंगभावाच्या दृष्टीनं बोलायचं झालं, तर अजून एक उदाहरण देतो चला. समजा एखादी स्त्री आहे आणि ती असं 4 माणसात सिगारेट ओढताना दिसली, तर बहुतांश वेळेला समाजाला प्रचंड धक्का बसतो. तेच एखाद्या पुरुषाने सिगारेट ओढताना, पुरुष सिगारेट ओढताना दिसलं, तर समाज दुर्लक्ष करतो. पुरुष आहे, ओढत असेल सिगारेट. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री सिगारेट ओढते, तेव्हा तिची फुफ्फुसं खराब होतात म्हणून काही समाज विरोध करत नाही. हां, म्हणजे त्या मुद्द्यावर विरोध करायला पाहिजे हां, तो वेगळाच मुद्दा आहे. पण तसं होत नाही. समाज जो विरोध करतो, तो याच्यासाठी करतो, की बघा बाई असून सिगारेट ओढते, बाई असून दारू पिते. म्हणजे समाजाला हा प्रश्न नाहीये, की तुम्ही सिगारेट ओढताय का दारू पिताय आणि त्यांचा तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतोय. हा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे, की ही बाई आहे आणि तरी सिगारेट ओढते. बाई आहे तरी दारू पिते. ह्याचा समाजाला धक्का बसतोय. म्हणजे स्त्रीला आजही स्वातंत्र्य हे फारसं नाहीये. मग ते कपडे घालण्याचं असेल, तिनं काय खावं, काय प्यावं, नवऱ्याशी कसं वागावं, 4 माणसात कसं वागावं, तिनं काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. तिनं असं चाललं पाहिजे, तिनं तसं चाललं पाहिजे. तिनं हे करू नये, तिनं ते करू नये. अशी एक ना धड हजारो बंधनं आजही स्त्रीला आहेत. आणि ह्या सगळ्या बंधनातून मुक्त होणं आणि तिला एक माणूस म्हणून आणि तिला एक व्यक्ती म्हणून मोकळा श्वास घेता येणं, तिला तिची अभिव्यक्ती करता येणं आणि एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून
पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळणं याच्यासाठी झगडणारी विचारधारा म्हणजे स्त्रीवाद आहे. ठीक आहे. धन्यवाद.